पहा ना, तर आज आपलं हे 31वे सत्र या ठिकाणी आयोजित होत आहे आणि ह्या 31व्या सत्रामध्ये परत विषय आलेला आहे बुद्धिमत्ता. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे थोडस बुद्धीला चालना देणार हे हा विषय. तर या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट ऐकूया. तर विद्यार्थी मित्र, एक एक जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये एक वाटसरू आपलं त्या जंगलामध्ये चालत असतो आणि चालता चालता एका ठिकाणी एका वृक्षाच्या छायेमध्ये थोडासा कंटाळा आला म्हणून तिथे विश्रांती घेतो. थोड्या वेळानंतर असा आवाज येतो त्याला. अचानक तो विश्रांती घेत असताना जागा होतो तर आवाज येतो, उठ आणि हा शेजारचा डोंगर ढकल, उठ आणि शेजारचा डोंगर ढकल. आणि मग तो पटकन उठतो, इकडे तिकडे पाहतो तर त्या ठिकाणी कोणीही नसतं. मग त्याला वाटतं की ही परमेश्वराची आज्ञा आहे माझ्यासाठी, म्हणून तो काय करतो, आपल्या शेजारी असणारा डोंगर काय करतो, ढकलण्याचा प्रयत्न करतो. मग खूप जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत तो डोंगर ढकलण्याचा प्रयत्न करतो. असं 1 दिवस 2 दिवस असं जवळजवळ 30 दिवस होऊन जातात. 30 दिवस झाल्यानंतर मात्र त्याला थोडस नैराश्य येतं आणि तो नैराश्य येऊन तो परत त्या वृक्षाच्या खाली येतो आणि म्हणतो की अरे मी एवढे दिवस 30 दिवस काय करत आहे, न थकता ते काय करत आहे, काम करत आहे, पण तरी सुद्धा 1 इंच सुद्धा हा डोंगर हललेला नाही. मग म्हणतो चला आता परत आपण त्या ठिकाणी जाऊन त्या परमेश्वराला बोलू की माझ्याकडून हे काम जे करून घेत आहेस त्याचा तो 1 इंच सुद्धा हा डोंगर हललेला नाही. म्हणून तो त्या ठिकाणी परमेश्वराला विचारतो. परमेश्वर म्हणतो तू असं कर, ते शेजारी जे तलाव आहे त्या ठिकाणी तू जा आणि तिथून थोडस पाणी घेऊन ये. ज्यावेळी हा म्हणतो ठीक आहे, आता आपण या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल, म्हणून तो परत शेजारी असणारा एक तलाव असतो, त्या तलावामध्ये शांत असं पाणी असतं आणि त्या पाण्याच्या जवळ जातो पाणी आणण्यासाठी. त्यावेळी तो पाहतो तर काय, तर त्याला त्यावेळी समजतं की आपण हा 1 महिनाभर डोंगर ढकलल्यामुळं आपलं शरीर असं सदृढ झालेलं आहे, सशक्त बनलेलं आहे. आणि मग त्याला समजतं की हा डोंगर ढकलण्यामुळं माझ्या शरीरामध्ये इतकासा बदल झालेला आहे. आणि ते त्याला कशामुळे समजतं, तर त्याचं त्या पाण्यामध्ये शांत असणाऱ्या पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब, आणि या प्रतिबिंबामुळे त्याला समजतं. मग विद्यार्थी मित्र बघा, तसंच आपलं आजपर्यंत आपण 30 सत्र पूर्ण झालेले आहेत आणि हा आपलं 31वं सत्र आपण इथं आयोजित करत आहे. बऱ्याच जणांना वाटत असेल की अरे आपण खूप असं अभ्यास करतोय, मात्र यश हे येत असतं. कष्टाचं आपण जे केलेले कष्ट आहे त्याचं फळ नक्की तुम्हाला मिळणार आहे. आणि त्या वाटसरूचं ज्या तलावामध्ये जे प्रतिबिंब पडलं होतं, ती प्रतिमा होती, त्या प्रतिमेबाबतच आपण आजचा घटक आहे. आपला आजचा घटक आहे प्रतिबिंब आणि प्रतिमा. बघा विद्यार्थी मित्र, त्या गोष्टीतून एकच बोध आहे, तुम्ही केलेला अभ्यास हा कधीही वाया न जाणारा असतो. त्यामुळं आज ना उद्या नक्की त्याचं यश मिळत असते. आणि आजचा जो घटक आहे प्रतिबिंब आणि प्रतिमा, हा इयत्ता 5वी पासून सुरू होतो आणि आपण IAS ऑफिसर होईपर्यंत किंवा कोणतीही परीक्षा देईपर्यंत, ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्यामध्ये हे प्रश्न येत असतात. मला विश्वास आहे आणि मी तुम्हाला खात्रीही देतो की आज प्रतिबिंब आणि प्रतिमा हा घटक आपण इतक्या सहज आणि सुलभतेने करणार आहोत की परत हा घटक आपल्याकडून चुकणार नाही. आणि या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये याच्यावरती भारांश आहे 8%, म्हणजे 4 प्रश्न असणार आहेत, म्हणजे 8 मार्क आपल्याला मिळणार आहेत. 8 पैकी 8 मार्क आपल्याला मिळायलाच हवेत. या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. चला विद्यार्थी मित्र, पाहूया आपण. बघा विद्यार्थी मित्र, एखाद्या वस्तूचे प्रतिबिंब त्या वस्तू सारखेच दिसत नसले तर हुबेहूब मात्र नसते. अरे बापरे, हा विचार करून थोडासा तुमच्या मनात आला असेल, मग आम्ही आरशात बघतो ते सर, त्यावेळी आमचं चित्र हुबेहूब नसतं का? हो ना, असं मनात आलं असेल ना. तर बघा, वस्तू आणि तिच्या प्रतिबिंबामध्ये फरक करता येणे यासाठी बुद्धिमत्ता लागते. आपण जे आरशात पाहतो त्यामध्ये आपण थोडस काय माहिती का, हुबेहूब नसतो. अरे अरे कुठे निघालाय, जाऊ नका, थांबा इथेच, आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत. तर बघा, आमच्या शाळेसमोर असंच
भात लावणी चालली होती त्यावेळी हा काढलेला फोटो आहे बघा. खूप असं दमून असं बसलेले हे मूक जनावर आहे, त्याचं प्रतिबिंब बघा त्या पाण्यामध्ये पडलेलं आहे. अशी खूपशी प्रतिबिंब आपण पाहिली असतील, हो ना? तर विद्यार्थी मित्र बघा, तुमच्यासाठी दुसरं एक प्रतिबिंब असेल, सांगा पाहू यामध्ये. आता हे जे चित्र आहे, या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय रे? थोडंसं निरीक्षण करा. काय दिसते बघा? छान आहे ना चित्र? हे चित्र आहे दिल्लीमधील राष्ट्रपती भवन जे आहे त्या ठिकाणचं हे चित्र आहे. विद्यार्थी मित्र, हे चित्र बघा कसं आहे. हे चित्र ऍक्च्युली अशा प्रकारचं आहे, परंतु त्याला काय केलेलं आहे, प्रतिबिंब, त्या पाण्याचं प्रतिबिंब म्हणजे पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे, त्यामुळे हे चित्र आहे. तरी सुद्धा मला सांगा, या चित्रामध्ये काय बदल दिसतोय का रे? तर बदल आहे बघा. हे चित्र सुद्धा प्रतिबिंबच आहे. या ठिकाणी जर तुम्ही ही गाडी जर पाहिली, ही गाडी काय आहे, म्हणजे हे उलट चित्र आहे. हे सुद्धा काय झालेलं आहे, पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. चला आपण आता प्रतिबिंबाबद्दलची माहिती घेऊया. आता प्रतिबिंब कशा प्रकारची पडू शकतात? तर बघा, यामध्ये जलप्रतिबिंब आपण पहिला घटक पाहतोय, आणि या जलप्रतिबिंबामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे, तर जी प्रतिमा असते त्याची डावी बाजू ही डाव्या बाजूला असते आणि उजवी बाजू ही उजव्या बाजूला असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही मात्र गोष्ट खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपण पाहतोय, तर बघा ही जी डावी बाजू आहे, ही डावी बाजू ही डाव्या बाजूला आणि उजवी बाजू ही उजव्या बाजूला. अशा प्रकारे जलप्रतिबिंबामध्ये जलप्रतिबिंब आपल्याला पडत असतो. आणि जो वरचा भाग आहे तो काय होत असतो, खाली पडत असतो, म्हणजे या बाजूने या बाजूला. आणि जो खालचा भाग आहे तो आकृतीच्या वरच्या बाजूला राहत असतो. अशा प्रकारे इथे या ठिकाणी अक्षर दिलेले आहेत बघा, पी, ए, हा प, च आणि 1 नंबर. आणि हे जलप्रतिबिंब आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. कशा प्रकारे त्याचं काय माहित आहे का, त्याचं बघा पहा, पाण्यामध्ये जी प्रतिबिंब पडलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. अजून एक महत्वाची गोष्ट आहे यामध्ये, वर असणारा जो भाग आहे, आता 1 अंक आहे, 1 अंक असणारा वर असणारा भाग हा काय झालेला आहे, याच्यामध्ये खाली असा गेलेला आहे. आणि जो खालचा जो भाग आहे तो काय असतो, तो आकृतीच्या वरच्या बाजूला पडत असतो. अशा प्रकारे आकृती आपण पाहायची असते. तर अशा प्रकारच्या आकृतीचा आपण यापूर्वी काय करायला पाहिजे, सराव करणं गरजेचं आहे. आता जलप्रतिबिंब कसे दिसतात आपण हे थोडक्यात थोडंसं पाहू. विद्यार्थी मित्र, बघा या ठिकाणी प्रतिबिंब कसे दिसतात हे आपण या ठिकाणी आपण दाखवत आहोत. थोडस तुमच्या लक्षात येईल की वरचा भाग हा वरतीच राहत असतो आणि वरचा भाग हा या ठिकाणी खाली जात असतो आणि डावी बाजू ही डाव्या बाजूला आणि उजवी बाजू ही उजव्या बाजूला राहत असते. पी बघा, म्हणजे इकडचा डावा भाग आहे तो डाव्या बाजूलाच राहिलेला आहे. झेडचाही बघा, इकडचा डावा भाग आहे तो डाव्या बाजूला, उजवा भाग हा उजव्या बाजूला राहिलेला आहे. आहे पहा, या ठिकाणी आपण इंग्लिश अक्षर घेतलेले आहेत. त्यानंतर आपण थोडेसे नंबर पाहू की नंबर हे जलप्रतिबिंबामध्ये कसे दिसतात याचा आपण थोडक्यात पाहू. नंबर मध्ये जलप्रतिबिंबामध्ये कशा प्रकारे ते नंबर दिसतात हे आपण पाहूया. 1 हा जलप्रतिबिंबामध्ये अशा पद्धतीने दिसणार आहे. 4 हा या पद्धतीने दिसणार आहे. 5 हा अंक या पद्धतीने दिसणार आहे. त्यानंतर 8 अंक, हा 8 अंक मात्र तुमच्या लगेच लक्षात येईल पहा. वरचा जो छोटा भाग आहे तो म्हणजे वरचा भाग हा खाली जात असतो आणि 0 अंक हा या पद्धतीने असणार आहे. थोडस आपण
अंक झाले. आपण आता थोडेसे देवनागरी लिपीमधले जी अक्षर आहेत ती आपण थोडीशी पाहूया. हे कशा पद्धतीने असणार आहे ते पहा. क. विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारचे अक्षर तुम्ही घेऊन जर तुम्ही सराव केला तर आपल्या याच्यामध्ये आपल्या निरीक्षण क्षमतेमध्ये खूप अशी वाढ होत असते. तर तुम्ही अशा प्रकारचे अक्षर घेऊन जर सराव केला तर ते पटकन आपण उत्तर काढू शकतो. पण तुम्हाला खूपशा अशा ट्रिक देणार आहे मी, ज्या सुरुवातीला ट्रिक तुम्ही वापरू शकता आणि नंतर थोड्या दिवसानंतर तुमच्या दृष्टीमध्येच तशा प्रकारचा बदल होतो आणि तुम्ही पटकन आन्सर काढू शकता. तर विद्यार्थी मित्र समजलं का? बघा, या ठिकाणी ज्या आकृत्या दिलेल्या आहेत, अक्षर दिले आहेत, त्याचा उजवा भाग हा उजव्या बाजूलाच राहिलेला आहे. जलप्रतिबिंबामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि डावा भाग हा डाव्या बाजूलाच राहिलेला आहे. फक्त वरचा जो भाग असतो, हा वरचा भाग काय होतो? खाली जात असतो. आणि जो खाली असणारा जो भाग असतो हा काय होतो? तर आकृतीच्या वरच्या साईडला दिसत असतो. समजलं का विद्यार्थी मित्र? चला आपण पुढे जाऊया. आता आपण प्रश्नाकडे वळूया. आता प्रश्नाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला मात्र ट्रिक आवडतात ना, तर ट्रिकच्या माध्यमातून जाऊया आपण. बघा, ह्या ट्रिक सध्या तुम्ही यूज करा. या ठिकाणी पालक असतील, शिक्षक असतील तर मी सर्वांना विनंती करतो, ह्या ट्रिकचा वापर सुरुवातीला करा. विद्यार्थ्यांच्याकडून अशा प्रकारच्या ट्रिक जर आपण घेतल्या आणि त्यांच्यामध्ये जर कॉन्फिडन्स वाढला तर नंतर हळूहळू ती ट्रिक वापरायची गरज नसते. ऑटोमॅटिकली त्यांच्या डोळ्यामधून ती आकृती निरीक्षणाद्वारे होऊ शकते. ट्रिक वापरून जर आपण 8 ते 10 प्रश्न बरोबर सोडवत असेल तर हळूहळू त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पहिली आपण ट्रिक वापरतो या ठिकाणी पहा. अशी जर आकृती आपल्याला परीक्षेमध्ये आली तर आपल्यामध्ये शाळेमध्ये ज्या पताका असते ना, त्याचा पताकाचा कागद घ्यायचा आपण आणि या ठिकाणी यावरती ठेवायचा आहे. सुरुवातीला आपण घरी असताना त्याच्यावरती सराव मात्र करू शकता. अशा प्रकारे ती आकृती ड्रॉ करून घ्या. तुमचा पेन असेल, स्केच पेन असेल किंवा पेन्सिलद्वारे आपण ही आकृती आपण पताकाच्या कागदावरती आहे. पताकाचा कागद असल्यामुळे ती आकृती अस्पष्ट आपल्याला दिसत आहे. त्याच्यावरती आपण काय करायचं आहे? ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि अशी जर ड्रॉ केलेली आकृती आहे, आता बघा पाण्यातली प्रतिमा असल्यामुळं खालच्या साईडला काय करायचं आहे? ती त्या जे हे आहे त्याला आपण पलटी करायचं आहे. आणि मग बघा, पहा 1 नंबरची आकृती आहे का रे? नाही. 2 नंबरची आहे का? नाही. 3 नंबरची आहे का? आहे. सोपं आहे ना? 3 नंबरची आकृती आहे. म्हणजे या प्रकारे जर विद्यार्थ्यांच्या मध्ये जर कॉन्फिडन्स आला किंवा अशा पद्धतीने जर आपण प्रश्नाचं उत्तर शोधलं तर कॉन्फिडन्स वाढतो. आणि यानंतर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की डावी बाजू ही डाव्या बाजूलाच राहते आणि उजवी बाजू जी आहे ती उजव्या बाजूलाच राहते. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या ट्रिकचा जर आपण वापर केला तर आपल्याला आपलं उत्तर अचूक आणि बुद्धिमत्ता असू दे किंवा स्कॉलरशिप, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कोणतीही असू दे, याला अचूकतेला खूप असं महत्व आहे. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. चला विद्यार्थी मित्र, या ठिकाणी मात्र मी दुसरी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. आज आपण ट्रिक वरतीच खेळत आहोत. बघा, या ठिकाणी आपण दुसरी ट्रिक वापरतोय. आपला जो पेपर येतो त्या पेपरमध्ये पताकाचा कागद वापरण्याऐवजी आपण पेपरचाच जो भाग आहे त्याचा वापर करून आपण अशा प्रकारचा आलेला प्रश्न आपण सोडवू शकतो. सॉरी. तर असा जो प्रश्न आहे, हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा? म्हणजे अशा प्रकारचा पेपरवर आला आणि त्या ठिकाणी आपण पताकाचा कागद आपल्याकडे उपलब्ध नसेल तर असणारा जो पेपर आहे त्या पेपरचाच वापर करून आपण या ठिकाणी हा प्रश्न सोडवत आहे. तर बघा कशा पद्धतीने सोडवायचा आहे. तर या ठिकाणी जो नंबर आहे, हा नंबर जो आहे हा जो नंबर आहे, हा नंबर काय करायचा आहे? या नंबरवरती आपण जी आकृती आहे
त्याचा वरचा जो भाग आहे याच्यावरती हा नंबर काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. बघा आता दाखवतो तुम्हाला मी कशा पद्धतीने ड्रॉ करायचा आहे. आणि ड्रॉ केल्यानंतर याचं उत्तर कशा पद्धतीनं परफेक्ट आपल्याला काढता येतं. म्हणजे काही वेळेला आपल्याकडं जर पताकाचा कागद नसेल किंवा आपल्याला असं वाटत आहे की या ठिकाणी आपल्याला हे उत्तर आपलं बरोबर येत नाही, तर त्या ठिकाणी आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. एक मिनिट विद्यार्थी मित्र, बघा या ठिकाणी सांगा पाहू आता थोडासा व्हिडिओ क्लिअर होत नाही. या ठिकाणी कशा पद्धतीने उत्तर काढता येईल, कोण सांगू शकेल? कोण सांगू शकेल? बघा डावी बाजू ही डाव्या बाजूला राहत असते, उजवी बाजू ही उजव्या बाजूला राहत असते. सांगा पाहू कोणतं येईल आन्सर? अरे वा, छानस उत्तर बघा तुमच्याकडून येत आहे. वरचा भाग हा खाली जात असतो आणि खालचा भाग हा वर असतो. डावी बाजू डाव्या बाजूला म्हणजे काय येणार आहे बघा, डावी बाजू डाव्या बाजूला, उजवी बाजू उजव्या बाजूला. आणि या ठिकाणी जो वरचा भाग आहे तो खाली आणि खालचा भाग आहे तो वरती, म्हणजे काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे. चला विद्यार्थी मित्रो, आपण पुढच्या प्रश्न पाहत आहोत. या पुढच्या प्रश्नामध्ये आपण वेगळी ट्रिक पाहणार आहोत. तर ही ट्रिक आहे थोडस आपण बघा या ठिकाणी आपण पहिली ट्रिक पाहिली होती ती म्हणजे पताका कागदाची. या ठिकाणी आपण वेगळी ट्रिक वापरतोय. तर ही ट्रिक जी आहे ती आपण या ठिकाणी आपण आपली जी हाताची बोटं असतात त्या बोटांचा वापर करून आपण ही ट्रिक पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा पहा, 4 जे आपले पर्याय आहेत, 4 पर्यायावरती आपण 4 बोट ठेवायचे आहेत. आणि आपल्याला माहित आहे डावी बाजू ही डाव्या बाजूला राहते आणि उजवी बाजू ही उजव्या बाजूला राहत असते. त्यामुळं डावी बाजू जर डाव्या बाजूला जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1 पहा, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे का? नाही. मग आता राहिलं काय? 2, 3 आणि 4. आता पहा CAR मध्ये 4 नंबरचा जो पर्याय आहे त्या 4 नंबरच्या पर्याय 2, 3 आणि 4 नंबरच्या पर्यायात बघा आर जसा आहे तसाच काय केलेला आहे, आर या ठिकाणी दिसत आहे. बरोबर आहे ना? CA म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा CA सेमच आहे आणि 4 नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा आर हा सेमच आहे. म्हणजे या ठिकाणी हा जर विचार केला तर फक्त पर्याय क्रमांक 2 हे काय येणार आहे, याचं उत्तर येणार आहे. विद्यार्थी मित्र समजलं का? हा प्रश्न पहा परत एकदा. आपण डावी बाजू ही डाव्या बाजूला राहत असते आणि उजवी बाजू ही उजव्या बाजूला राहत असते. फक्त वरचा भाग खाली पडत असतो. आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी सी हा डाव्या बाजूला डाव्या साईडला आहे का? नाहीये. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा सी आहे तसाच आहे. 4 नंबर मध्ये सुद्धा सी आणि आर आहे. त्यामुळं बघा विद्यार्थी मित्र, 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पर्यायापैकी 3 पर्याय चुकीचे असतात आणि 1 पर्याय हा बरोबर असतो. आणि हा बरोबर जो पर्याय आहे तो आपल्याला अचूक शोधायचा असतो. चला आपण आता पुढची आकृती पाहू. या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे यामध्ये आपण पाहतोय तर या ठिकाणी आपल्याला पाण्यातील प्रतिमा शोधायची आहे. आणि पाण्यातील प्रतिमा शोधत असताना या ठिकाणी सुद्धा आपण बघा या ठिकाणी पटकन तुम्हाला उत्तर तुम्हाला सांगता येईल. तर वरचा भाग हा खाली असतो आणि खालचा भाग हा वर जात असतो. फक्त डावी बाजू डाव्या बाजूला आणि उजवी बाजू उजव्या बाजूला. तर सांगा पाहू. तर या ठिकाणी आपण बोटांचा वापर करूया. बघा लगेच बोटांचा वापर करून सुद्धा आपण पटकन काढू शकतोय. यामध्ये पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 हे दोन्ही काय होतील, पटकन लगेच काय होतील, यामधून बाहेर जातील. तर आता राहिले कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. यामध्ये पहा
यामध्ये थोडस कन्फ्युजन करणारा आहे हा प्रश्न. तर वरचा भाग वरती खाली आणि खालचा भाग वरती दोन्ही ठिकाणी दिसत आहे. मात्र या ठिकाणी डाव्या बाजूला असणारा फक्त पर्याय क्रमांक 3च आहे. समजलं का विद्यार्थी मित्रांनो? 4 नंबरचं पहा, थोडस आपलं निरीक्षण क्षमता जर कमी असेल तर या ठिकाणी 4 नंबरच्या पर्यायावरती आपलं उत्तर 4 नंबर पर्यायाकडे जाऊ शकतं. मात्र लक्षात ठेवा, प्रतिमा पाहत असताना डावी बाजू डाव्या बाजूला, उजवी बाजू उजव्या बाजूला, हा एक अतिशय महत्वाची गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवायची आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा 2017 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपण पताकाचा कागद वापरत आहे आणि पताकाचा कागद वापरून आपण या ठिकाणी हे उत्तर आपण फाइंड आउट करत आहोत. तरी सुद्धा बघा, हे उत्तर काढण्यापूर्वी चला पाहू, सांगा पाहू उत्तर. अरे वा, खूप जे मुलं आहेत खूपच छानसं उत्तर येत आहे. एका वेळेला 3 3 3 3 3 4 4 4 4 2 2 2. वा वा वा, छान छान, मस्त. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बघा आपण ड्रॉ करतोय पताकाच्या कागदाच्या मार्फत, आणि पताकाच्या कागदावरती आता या ठिकाणी पाण्यातील प्रतिमा आहे, म्हणून ही जो कागद आहे तो आपण काय करायचा आहे, खालच्या बाजूला हे पाडायचं आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी पहा, 1 नंबरची आकृती याला मॅच होते का? नाही. 2 नंबरची आकृती याला मॅच होते का? नाही. 3 नंबरची आकृती याला मॅच होते का? होते. म्हणजे पर्याय क्रमांक 3. बघा, बऱ्याच मुलांनी उत्तर दिलेलं आहे 3 नंबरचा पर्याय. आणि आता 4 नंबर मध्ये बघा, आकृती सेमच आहे, परंतु या ठिकाणी ही जी रेषा आहे ती सरळ आहे आणि आकृतीमध्ये सरळ रेषा असल्यामुळं या ठिकाणी हा थोडासा तिरका भाग दाखवलेला आहे. थोडस आकृतीमध्ये थोडासा बदल केलेला असतो. पाण्यातील प्रतिमा दाखवत असताना 2 प्रतिमा जवळजवळ थोड्या फरकाने चेंज असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्र, केअरफुली, ज्या 4 पर्याय त्यातील एक पर्याय मात्र पूर्णपणे वेगळा असतो. बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे हा पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे आहे तशी समान आकृती ओळखणं हा जो आपल्या बुद्धिमत्तेमध्ये प्रकार आहे त्यामधले हा 1 नंबरचा आहे. पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्येच आपल्याला उत्तर शोधायचं असतं. चला विद्यार्थी मित्र, पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी आपण जो व्हिडिओ सुरू झाला नव्हता त्याचं या ठिकाणी पाहू. आपल्या पेपर जो असतो, आपल्या पेपरवरतीच आपण याचं उत्तर काढू शकतो. ते कसं काढायचं ते पाहूया. तर या ठिकाणी 589 लिहिलेला आहे. आपल्या पेपरवरती हा पेपरमध्ये प्रश्न आला तर पेपरचा जो वरचा कोपरा आहे या ठिकाणी आपण काय करायचं आहे, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं आपण या ठिकाणी काय करायचं आहे, तुमच्या पेन किंवा जे काय असेल पेन्सिल याने या ठिकाणी काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. 589 हे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्र, पाण्यातील प्रतिमा असल्यामुळं आपण त्याचा फोल्ड काय करत आहे, खाली करत आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी अस्पष्ट अशी आकृती दिसत आहे. समजा आपल्याकडे पेन्सिल असेल तर आपण ड्रॉ करून घ्या. बघा 5 हे 8 कशा पद्धतीने होते, या पद्धतीने, आणि 9 या पद्धतीने. बघा सोपं आहे ना? जातील मार्क? शक्यच नाही. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना 8 पैकी 8 मार्क मिळायलाच हवे. बघा आता मला सांगा कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 1. थोडस आपण पाहूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा आहे तशी आकृती आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा 6 आहे तसा दिलेला आहे. हा, पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा, 3 मध्ये सुद्धा आकृती पद्धतीनेच केलेला आहे. फक्त 5 जो आहे तो 5 काय केलेला आहे, उलटा केलेला आहे. आणि पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी मात्र 9 अंक काय केलेला आहे, उलट्या पद्धतीने. 89 मधला 9 हा जो उलटा पद्धतीने केलेला आहे. म्हणजे 5 हा अंक फक्त काय केलेला आहे, यामध्ये चेंजेस केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्यात सोपं आहे. आपल्याला अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर पेपरचाच भाग, वरचा भाग फोल्ड करून आपण याचं ऍक्युरेट उत्तर काढू शकता आणि हे मार्क तुमच्याकडून तुम्हाला मिळायलाच हवेत. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. 2019 मध्ये आलेला प्रश्न आहे हा. आपण या ठिकाणी आपली तिसरी ट्रिक वापरत आहोत आणि ती तिसरी ट्रिक अशी आहे की आपण बोटांचा वापर करणार आहोत. आणि तुम्हाला मी सांगितलेले
गोष्ट माहित आहे, प्रतिबिंब पाहत असताना डावी बाजू डाव्या बाजूला, उजवी बाजू उजव्या बाजूला. चला, वा वा वा, छान, खूप छानसं उत्तर येते विद्यार्थी मित्र. बघा, या ठिकाणी आपण 4 बोट ठेवलेली आहेत. डावी बाजू डाव्या बाजूला असण्यामध्ये बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये डावी बाजू डाव्या बाजूला आहे का? नाहीये. आता पर्याय क्रमांक 3 ही गायब होतो, डावी बाजू डाव्या बाजूला नाहीये. मग राहतो कोणते? पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. आता विद्यार्थी मित्र, हे थोडासा कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. सांगा पाहू, 2 की 4? अरे वा, छान. 3 पर्यायच नाही. हा, 2 की 4? 2 की 4 यामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पहा विद्यार्थी मित्र, हा 4 नंबरचा पर्याय इथून निघून जात आहे. का निघून जात आहे? म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे याचं 2 हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. आता बघा, 4 हा पर्याय का गेला असेल येतो यामधून? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी वरचा भाग हा काय होत असतोय, प्रतिबिंब मध्ये खालच्या बाजूला पडत असतो. मग वरचा भाग या ठिकाणी पडला तर वरती काय आहे, जो व्हाईट कलरचा पांढरा भाग जो आहे तो खालच्या बाजूला पडणार आहे. मात्र या ठिकाणी काय झालेलं आहे, या आकृतीमध्ये तो काय झालेला आहे, खालच्या बाजूला ब्लॅक कलर असा आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार नाही. थोडस आपली निरीक्षण क्षमता जर चांगली असेल, बऱ्याच वेळा असं होतं की या ठिकाणी जो वरचा भाग असतो खाली दाखवताना थोडासा रंगामध्ये बदल केला जातो. या ठिकाणी थोडीशी आपली निरीक्षण क्षमता आपल्याला वाढवायला हवी. चला, आपण आता पुढचा भाग पाहूया. विद्यार्थी मित्र हो, मी तुमच्यासाठी 2020 आणि 2021 चे सुद्धा काही प्रश्न जे आले होते, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 4 प्रश्न आपल्याला याच्यावरती येतात. आता 2020 मधला प्रश्न मात्र तुम्हाला सोडवायचा आहे. दोन 2020 मधला प्रश्न पहा. हा प्रश्न या प्रकारचा प्रश्न आला होता. पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला सांगायचं आहे. छान छान. चला बघा, 2020 मध्ये आलेला प्रश्न आहे. कोण सांगताय बघूया. अरे वा, छान, मस्त मस्त. अरे वा, म्हणजे आतापर्यंत जे आपण अध्ययन केलेलं आहे त्याच्यावरून समजते आपल्याला की या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे, डावी बाजू ही डाव्या बाजूला आहे. खूप छान. खूप माझे बालमित्र काय करत आहेत, उत्तर देत आहेत. खूप जणांचं उत्तर बरोबर आहे. तर डावी बाजू ही डाव्या बाजूला असते. म्हणजे डावी बाजू ही डाव्या बाजूला बघा, या ठिकाणी डावी बाजू डाव्या बाजूला म्हणजे 1 नंबरचा पर्याय येईल का विद्यार्थी मित्र? नाही, प्रतिबिंब आहे हे. त्यामुळं ही आकृती 1 नंबरची आकृती येणारच नाहीये. बघा, आता आपण पाहतोय 2 नंबरची आकृती पहा. 2 नंबरची आकृती आहे ती डावी बाजू डाव्या बाजूला आलेली आहे का? नाहीये. म्हणजे 2 नंबरची आकृती सुद्धा यामध्ये येणार नाहीये. बघा विद्यार्थी मित्र हो, 4 नंबरची आकृती पहा. तर या 4 नंबरच्या आकृतीमध्ये जो हा पक्षी आहे याचा या ठिकाणी राऊंड आहे, राऊंड शेप मध्ये. मात्र या ठिकाणी बघा, हे 4 नंबरच्या आकृतीमध्ये तशा प्रकारे नाही आहे. आणि हा खालचा भाग जो आहे तोही या ठिकाणी काय आहे, बदल आहे. म्हणजे काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. अरे वा, व्हेरी गुड, मस्त. मी पेपर घेणार आहे नंतर, यानंतर जी मुलं आपण आता पार्टिसिपेट करत आहात, तर बघणार आहे मला किती लोकांना याचे छान छान असे मार्क पडतात. खूपच हुशार आहात तुम्ही सर्वजण. मला विश्वास आहे की नक्कीच हा तुम्हाला भाग समजला असेल. चला, पुढचा 2021 मध्ये आलेला प्रश्न घेऊया. म्हणजे गेल्या वर्षीची जी परीक्षा झाली ऑगस्ट मध्ये, याचा जो आलेला प्रश्न आपण पाहूया.
सोपा प्रश्न होता. आपण फोल्ड करून सुद्धा आपण याचं उत्तर देऊ शकतो पटकन. फोल्ड करण्यापेक्षा आपण निरीक्षण क्षमतेने सुद्धा आपण काय, आपल्याकडे जर निरीक्षण क्षमता असेल आतापर्यंत जो झालेला भाग याच्यावरून सुद्धा आपण उत्तर देऊ शकतो. सांगा पाहू. वा, विद्यार्थी म्हणतात की 100% सर आम्हाला सगळे समजणार. वा वा, व्हेरी गुड. चला 2021 चा प्रश्न आहे, कोण सांगताय पाहू. अरे वा, छान छान. बघा विद्यार्थी मित्र, आपण पाहूया. प्रतिबिंब पाहतोय डावी बाजू, डाव्या बाजूला 245 हा पर्याय येणार आहे का? नाहीये, समान आकृती नाहीच आहे. पण त्यानंतर बघा या ठिकाणी जो आहे तो काय केलेला आहे, पुढचा अंक पाठीमागचा अंक पुढे केलेला आहे, हाही भाग येणार नाही. आता मात्र या ठिकाणी बघा, जो मी सांगितलं होतं की उजवी बाजू उजव्या बाजूला, डावी बाजू डाव्या बाजूला, या ठिकाणी आहे का रे पर्याय क्रमांक 3 मध्ये? नाही. त्या ठिकाणी सुद्धा 5 आणि 2 अंक आहे, तसा सेम टू सेम या ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजे काय आहे, पर्याय क्रमांक 4. 2021 मध्ये सोपा पेपर होता ना सर, असं म्हणाल ना. 2021 मध्ये हा आलेला सोपा प्रश्न होता तसा. चला विद्यार्थी मित्र, आता आपण पुढच्या घटकाकडे जाऊया. बघा विद्यार्थी मित्र, आपण यानंतर पाहत आहे आरशातील प्रतिमा. तुम्ही रोज आरशात पाहता ना. मग मी मगाशी सांगितलं होतं, आपण प्रतिमा पाहतो ती हुबेहूब नसते. ती कशी असते ते पाहूया. बघा, हिची आरशातील प्रतिमा जी आहे ती आपण आता या ठिकाणी पाहत आहोत. बघा हा जो विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याचा कोणता हात आहे रे? हा विद्यार्थ्याचा डावा हात आहे. पण प्रतिमेतील विद्यार्थ्याचा हा कोणता हात आहे? कोणता हात आहे? उजवा हात आहे. म्हणजे काय होत असतं, तर या ठिकाणी जो उजवा भाग आहे तो डाव्या बाजूला आणि डावा भाग आहे तो उजव्या बाजूला. बघा या ठिकाणी आपण जी प्रतिबिंब पाहिलं त्यामध्ये उजवा भाग हा उजव्या बाजूला, डावा भाग हा डाव्या बाजूला. आणि बघा वरचा भाग हा काय होत होता, प्रतिबिंब मध्ये खाली जात होता आणि खाली असणारा जो भाग आहे तो वर येत होता. मात्र या ठिकाणी वरचा भाग हा वरच राहत आहे आणि खाली असणारा जो भाग आहे तो खालीच राहत आहे. जर असं झालं नसतं तर कसं झालं असतं रे? आपण आरशामध्ये उलट दिसलं असतो, बरोबर ना. तर असं नाही, आरशातील प्रतिमा ही वरचा भागावरती असतो, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र. तर या ठिकाणी या मुलाच्या चित्रावरून समजेल. आणि या ठिकाणी पहा, हा जो दादा आहे ना, यावर्षी 8वी स्कॉलरशिपला राज्यामध्ये किती आलेला आहे? 7वा आलेला आहे. आणि तुम्हाला त्याच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. त्याने आरशातील प्रतिबिंब, जे आरशातील प्रतिमा कशी असते हे एक क्लिक केला होता. हा फोटो तुमच्यासाठी मी इथं शेअर करत आहोत. ठीक आहे, चला आता आरशातील प्रतिबिंब जे आहे याच्यावरचे आपण काही प्रश्न पाहूया. तर बघा यापूर्वी जसं आपण अंक पाहिले होते त्याच पद्धतीने आपण इथं जी प्रतिबिंब आहे ते आपण कसं असतं ते आपण पाहूया. तर बघा कसं असणार, वरचा भाग वरती, खालचा भाग खाली. फक्त डावी बाजू उजव्या बाजूला, उजवी बाजू डाव्या बाजूला होत असते. या ठिकाणी आपण अक्षर प्रथम घेत आहोत. समजते ना विद्यार्थी मित्र? बघा समजलं का? बघा वरचा भाग हा वरती आहे, खालचा भाग हा खाली आहे. लक्षात ठेवा. या ठिकाणी यानंतर आपण अंक घेतोय. अंक बघा, आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा होत असताना वरचा भाग हा वरच राहत असतो आणि खाली असणारा भाग हा खालीच राहत असतो. फक्त डावी बाजू ही उजव्या बाजूला जात असते आणि उजवी बाजू ही डाव्या बाजूला जात असते. बघा विद्यार्थी मित्र, आज ही तासिका संपल्यानंतर थोडासा अंक, अक्षर, त्यानंतर इंग्रजी जी अक्षर आहेत यांचा थोडासा सराव करा. तुमच्या पटकन ते लक्षात येईल. आपलं हे 8 मार्क आपले जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. आणि जाणार नाही हा मला तर विश्वास वाटतो. बघा ए आहे तसा दिसत आहे. बघा विद्यार्थी मित्र, काही प्रश्न अशा प्रकारचे येतात, आरशामध्ये दिसणारी प्रतिमा सेम टू सेम कोणती?
तर ही जी सर्व जर अक्षरं तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ केली तर तुम्हाला त्याचं उत्तर काढता येईल. आपल्याला असा एक प्रश्न आपल्या पाठीमागच्या परीक्षेमध्ये आला होता, तो आता आपण पाहणारच आहोत. विद्यार्थी मित्र समजलं का? तर या ठिकाणी जी आपली डावी बाजू आहे ती प्रतिमेमध्ये काय होते, उजव्या बाजूला जात असते आणि उजवी बाजू जी आहे ती प्रतिमेमध्ये डाव्या बाजूला असते. लक्षात ठेवा. याच्यावरचे आपण काही प्रश्न पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, हा आलेला प्रश्न आहे. हा प्रश्न आपण थोडासा पाहूया. यामध्ये आपण पताकाचा कागद वापरू. आता पताकाचा कागद वापरताना हा पताकाचा कागद मी का तुम्हाला आता दाखवत आहे, तर अशा प्रकारचा जर पताकाचा कागदाचा जर तुम्ही सराव केला तर नक्की आपला उत्तर अचूक येतं. आणि ज्यावेळी अचूक उत्तर येतं तो जो आनंद असतो तो खूपच वेगळा असतो. आणि ज्यावेळी आपला कॉन्फिडन्स वाढतो त्यावेळी विद्यार्थी मित्र नक्की यश मिळतं. हा माझा विश्वास आहे. तर आपण या ठिकाणी पताकाचा कागद वापरून हा पण प्रश्न सोडवून पाहूया. पटकन बघा, आकृती सेम टू सेम यायला पाहिजे असं काही नाही. तर या ठिकाणी फक्त त्याच्यावरून काय करायचं आहे, आपण ड्रॉ करून घ्यायचं आहे. पताकाच्या कागदामध्ये अस्पष्ट असं दिसत असतं. आपण या ठिकाणी आकृती ड्रॉ केलेली आहे. फक्त या ठिकाणी काळजी घ्या, आरसा कोणत्या बाजूला आहे, तर आपल्या उजव्या बाजूला आहे. म्हणून उजव्या बाजूला काय करायचं आहे, ती आकृती पलटी करायची. 1 नंबरची आकृती आहे का रे सेम? व्हेरी गुड. 1 नंबरची आकृती सेम आहे. मात्र 1 नंबरची आकृती सेम आहे म्हणून 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर पाहायचंच नाही का? असं करू नका विद्यार्थी मित्र. तर बघा यामध्ये काय बदल आहे. काही वेळेला काही प्रश्न असे बुद्धिमत्तेमध्ये असतात. तर बघा 2 नंबरच्या पर्यायामध्ये बघा या ठिकाणी वेगळा आहे. 3 नंबरच्या पर्यायामध्ये पहा आकृती पूर्णपणे वेगळी दिसत आहे. आणि 4 नंबरच्या पर्यायामध्ये मात्र आकृती पहा या ठिकाणी बदल दिसत आहे. विद्यार्थी मित्र, इथून पुढे आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहोत. प्रत्येक पर्याय आपण तपासून पाहायला पाहिजे. काही काही वेळेला दिलेले पर्याय, चारही पर्याय काही प्रश्नामध्ये उत्तर बरोबर असतात. आपण या ठिकाणी नाही, प्रतिमा आणि प्रतिबिंब यामध्ये मात्र एकच उत्तर असतं, पण काही पर्यायामध्ये. त्यामुळे बी केअरफुली. आपल्याला जरी उत्तर येत असेल तरी आपण मात्र तपासून पाहायला पाहिजे. आणि यामुळे आपला कॉन्फिडन्सही वाढतो. बघा या ठिकाणी पहिलं उत्तर काढल्याबरोबर हे उत्तर का नाही, हे उत्तर का नाही, याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. चला विद्यार्थी मित्र, आपण पुढचा प्रश्न पाहूया. सोपे सोपेच प्रश्न आहेत ना, सोपे सोपेच प्रश्न असतात. आता या ठिकाणी आपण जी आपल्याला जर पेपर आला त्या ठिकाणी पेपरचाच वापर, आपला पताका कागद नाही, मला हे येतही नाही, तर असणारा पेपर जो असतो त्या पेपरलाच आपण फोल्ड करून आपण काय करू शकतोय, उत्तर काढू शकतोय. आता ते कशा पद्धतीने काढायचं बघा. पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमेमध्ये थोडासा बदल आहे. हा फक्त बदल समजला तर आपलं उत्तर चुकणार नाही. तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे, आपला जो पेपर असतो तो पेपरचा डावा जो कोपरा असतो त्या कोपऱ्याचं काय करायचं आहे, थोडासा फोल्ड करायचा आहे. आणि या ठिकाणी आपण जो नंबर आहे तो ड्रॉ करायचा आहे, 425 आपण या ठिकाणी ड्रॉ केलाय. आणि आरसा कोणत्या बाजूला आहे त्या बाजूला काय करायचे, त्याचा फोल्ड करायचा आहे. ओके. आता फोल्ड केल्यानंतर तुम्हाला अस्पष्ट दिसत आहे, पण आपण थोडस ड्रॉ करून बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. बघा पर्याय क्रमांक 1 हो ना. आता पर्याय क्रमांक 2 का नाही, तर या ठिकाणी 5 आहे तसं दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, डावी बाजू उजव्या बाजूला झालेलीच नाहीये है ना. आणि या ठिकाणी सुद्धा काय झालेलं आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा या ठिकाणी बदल दिसत आहे. तुम्हाला काय विद्यार्थी मित्र, तर अशा प्रकारे आपण चारही पर्यायाचा थोडक्यात विचार करायचा. जरी आपलं पर्याय क्रमांक 1 जरी उत्तर असलं तर थोडासा आपल्याला, आपण एवढ्या पटकन उत्तर काढतो, जवळजवळ आपण 15 सेकंदामध्ये आपण उत्तर काढत आहोत. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. 2017 मध्ये आलेला प्रश्न आहे पहा.
तर या ठिकाणी आपण यामध्ये आपल्या बोटांचा वापर करून कशा पद्धतीने आपण उत्तर काढायचं ते आपण आता पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला मी 2-3 प्रकारच्या क्लुप्त्या दिलेल्या आहेत. आपल्याला जी योग्य आहे किंवा आपल्याला जी पटकन आपल्याला उत्तर काढता येईल ते आपण पाहू. सॉरी, या ठिकाणी आपण ड्रॉ करतोय. तुम्हाला बोटाच्या पद्धतीचं दाखवणार आहे मी. बघा, 5वी इयत्तेमध्ये किंवा 8वी मध्ये सुद्धा पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा हा इतकी अशी क्लिष्ट अशी आकृती येत नसते. अत्यंत सोपा असणारा हा घटक आहे बुद्धिमत्तेमध्ये. या ठिकाणी बघा, आता आपण ड्रॉ केलेला आहे. त्यामुळे आपण आरसा या साईडला असतो म्हणून या साईडला आपण काय करायचं आहे, ही पलटी मारायची आहे. केल्यानंतर बघा, पर्याय क्रमांक 1 दिसत आहे का? नाही, एन हा वेगळा आहे. पर्याय क्रमांक 2 पहा, नाही. पर्याय क्रमांक 3, हे उत्तर काय आहे याचं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा, 4 मध्ये फक्त त्याची जागा बदललेली आहे. म्हणजे निरीक्षण क्षमता जर आपली जर आपल्या डोळ्यामधून हे झालं तरी सुद्धा आपलं उत्तर हे चुकू शकतं. तर विद्यार्थी मित्र, थोडीशी याबाबत काय करा, काळजी घ्या की तुम्हाला उत्तर हे येणारच. फक्त थोडस उत्तर जे आपण काढलेलं आहे ते परफेक्टच हवं, तरच आपल्याला अचूक असे आपल्याला मार्क मिळतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. 2018 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही पटकन काढू शकाल. बघा, या ठिकाणी आपण बोटाचा वापर करूया आणि बोटांचा 4 पर्यायावरती 4 जर बोट आपण ठेवली तर आपल्याला लगेच याचं उत्तर आपण तुम्ही सांगू शकाल. तर जी प्रश्न आकृती आहे, आकृती पाहिल्यानंतरच यामध्ये आपल्याला आरशातील प्रतिमा आहे आणि आरशातील प्रतिमा असल्यामुळं ती कशा पद्धतीनं आपण असते, म्हणजे उजवी बाजू ही काय होत असते डाव्या बाजूला आणि डावी बाजू ही उजव्या बाजूला जात असते. आणि ही डावी बाजू जात असताना मात्र जो वरचा भाग आहे तो वरतीच राहत असतो. तर या ठिकाणी आपण 4 बोट ठेवूया. 4 बोट ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पर्याय क्रमांक 1 येईल का रे? नाही येणार, कारण या ह्याच्यामध्ये हा जो ब्लॅक स्पॉट आहे तो या आकृतीमध्ये काय आहे, नाही आहे, त्यामुळे हा येणार नाही. पर्याय क्रमांक 2 आणि 3 याचा जर विचार केला तर हा जो स्पॉट आहे तो वरच्या बाजूला आहे. यामध्ये बघा, यामध्ये वरच्या बाजूला हा स्पॉट आहे का? नाही, हा काय केलेला आहे, मध्ये घेतलेला आहे. त्यामुळे हे दोन्ही पर्याय यामध्ये येणार नाहीत. आणि पर्याय क्रमांक 4 हे मात्र काय आहे, याचं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, हा इकडचा भाग काय झालेला आहे, या बाजूला गेलेला आहे आणि हा भाग हा या बाजूला आहे. फक्त वरचा भाग हा वरतीच आहे आणि खालचा भाग असणारा खालीच आहे. एवढं बी केअरफुली आपण जर पाहिलं तर आपल्याला उत्तर आपलं चुकणार नाही. ठीक आहे, समजलं विद्यार्थी मित्र? चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. बघा, 2019 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न आपण पताकाचा कागद वापरून आपण आता सोडवणार आहोत. तर या प्रश्नामध्ये बघा अक्षर आहे आणि तुम्ही निरीक्षणाद्वारे सुद्धा सांगू शकताय. सांगा पाहू, कोण कोण सांगते पाहूया. थोडस 2 पर्यायामध्ये थोडासा चेंजेस केलेला आहे यामध्ये. तर पताकाचा कागद ठेवून मी ड्रॉ करेन, पण कोण कोण सांगते पाहूया उत्तर अचूक. वा, व्हेरी गुड. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे आणि ड्रॉ केल्यानंतर आरशाच्या बाजूला काय करायचं, जी आपण ड्रॉ केलेली आकृती आहे ती पलटी मारायची आहे. आता या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 1 येईल का रे? पर्याय क्रमांक 1 येईल का?
पहा बरोबर आहे का? काय वेगळं आहे? पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, आणि पर्याय क्रमांक 4. यामध्ये वेगळं काय आहे? विद्यार्थी मित्र पहा, या ठिकाणी हा वरचा भाग जो आहे तो वरतीच राहणार आहे आणि वरती राहिल्यानंतर बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा आणि पर्याय क्रमांक 2 यामध्ये जो खालचा भाग जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. थोडस कन्फ्युजन करणारा प्रश्न होता हा आणि कन्फ्युजन नाहीये तर आपल्या डोळ्यांचे निरीक्षण क्षमता टोटली काय करू शकते, थोडासा बदल करणारा हा असा प्रश्न आहे. आणि काही याच्यामध्ये वरती थोडासा भाग दिलेला आहे, काही याच्यामध्ये खाली असा थोडासा भाग दिलेला आहे. तर पर्याय क्रमांक यामध्ये काय आहे, 3 हे उत्तर बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न पाहूया. बघा हा प्रश्न म्हणजे प्रतिमा आणि प्रतिबिंब याच्यावरती थोडासा अवघड असा कधीतरी प्रश्न दिला जातो. हा अवघड तसा म्हणता येणार नाही. जर आपला सराव असेल तर आपल्याला 100% आपण ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. प्रश्न वाचतोय पहा. पुढील पर्यायातील आकृत्यांच्या डाव्या बाजूस आरसा धरल्यास कोणती आकृती आरशात जशीची तशी दिसेल? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न असा आहे की पुढील पर्यायातील आकृत्यांच्या डाव्या बाजूस आरसा धरल्यास कोणती आकृती आरशात जशीच्या तशी दिसेल? तर आपण पताकाचा कागद वापरून आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र, ह्या सरावाने किंवा तुम्ही जर हे अक्षर जी आहेत A to Z ही अक्षर जर तुम्ही याचा सराव केला आरशात कशी दिसतात तर तुम्हाला याचं पटकन उत्तर काढता येणार आहे. आणि या ठिकाणी आपण पताकाचा कागद वापरून आपण पटकन उत्तर काढू. पहा या ठिकाणी आपण याच्यावरती पताकाचा कागद ठेवून ती आकृती आपण डाव्या बाजूला पाडायचं आहे. पाठीमागच्या अनेक सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे. आपली डावी बाजू म्हणजे जो पेपर असतो त्याची डावी बाजू, आपली उजवी बाजू म्हणजे उजवी बाजू. आपण ह्या ठिकाणी बघा डाव्या साईडला आपण ही आकृती पाडलेली आहे. त्यानंतर ती आकृती कशी दिसत आहे? आपल्याला आकृती जशीच्या तशी आहे. या ठिकाणी मात्र हा यस जो आहे तो यस काय दिसतोय, वेगळा दिसत आहे. ठीक आहे. या ठिकाणी ही आकृती पहा, आय झेड. व्हेरी गुड. काही वा, व्हेरी गुड. छानसं उत्तर आले. माझं उत्तर काढण्यापूर्वी तुमचं उत्तर आले. अरे वा, अभिनंदन. बघा या ठिकाणी जो झेड आहे तो या ठिकाणी काय दिसत आहे, वेगळा दिसत आहे. आपण तिसरी आकृती पाहूया. वाय एन आणि वाय. आपण आकृती ही जशीच्या तशी आणि आकृती काय करायची आहे, डाव्या बाजूला हे करायची आहे. आणि डाव्या बाजूला असल्यामुळे बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, वाय एन वाय. एन हा असा आहे का? नाही आहे, म्हणजे ही सुद्धा आकृती नाही. आता चौथी आकृती करायची गरज आहे का विद्यार्थी मित्र? ज्यावेळेस 3 पर्याय जर येत नसतील तर चौथा पर्याय असणारच आहे. तरी सुद्धा आपण करून पाहू. बघा या ठिकाणी ही आकृती आपण काय केलेली आहे, ड्रॉ केलेली आहे. आणि आपण या ठिकाणी काय करत आहे, डाव्या बाजूला पाडली तर काय होते, आहे तशी जशीच्या तशी आकृती काय असणार आहे. म्हणजे ह्या पर्यायामध्ये आकृतीच्या या आकृतीच्या डाव्या बाजूला जर आरसा धरला आपण तर जशीच्या तशी आकृती आपल्याला दिसणार आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव सुद्धा विद्यार्थी मित्रो आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारचा एखादा प्रश्न येऊ शकतो. हा 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. 2020 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. अत्यंत सोपा असा असणारा प्रश्न आहे. चला सांगा पाहू. हे मात्र तुम्ही पटकन सांगू शकाल कारण आता एवढ्या ट्रिक
तुम्ही पाहिलेले आहेत, नृत्याच्या माध्यमातून तुम्ही पटकन सांगू शकता किंवा निरीक्षणाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही याचं उत्तर सांगू शकताय. या ठिकाणी बघा, वरचा भाग हा वरतीच राहत असतो, खालचा भाग असणारा खालीच राहत असतो. फक्त डावी बाजू ही उजव्या बाजूला जात असते आणि उजवी बाजू ही डाव्या बाजूला जात असते. वा वा वा, व्हेरी गुड. बघा विद्यार्थी मित्रो, आपण थोडासा जर याचा विचार केला तर या ठिकाणी बघा, यस आहे तसं आहे, येणार आहे का हे? नाही. या ठिकाणी आर आहे तसं आहे, येणार आहे का? नाही. मात्र या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 यामध्ये बघा, जी आपली काय म्हणजे आकृतीची उजवी बाजू आहे ती डाव्या बाजूला जाते. या ठिकाणी गेलेली आहे का? उत्तर, उजवी बाजू जी आहे ती डाव्या बाजूला गेलेली नाही. म्हणजे काय झालेलं आहे, ही सुद्धा उत्तर येणार नाही. खूप छान विद्यार्थी मित्रो, तुमचं उत्तर परफेक्ट आहे. 2020 मध्ये जी प्रश्नपत्रिका होती त्यामध्ये आलेला प्रश्न तुम्ही ऍक्युरेट, जवळजवळ 90% नाही 99% मुलांनी हे उत्तर काय दिलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे. हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर काय आहे, त्याचं बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. - 2021 मध्ये आलेला प्रश्न आहे. चला विद्यार्थी मित्र, हा प्रश्न आता मात्र तुमचं चॅट बॉक्स मध्ये बघूया कोण सांगते, आणि हे यालाच पाहिजे उत्तर. वा वा वा, खूप छान. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्र. 1%. अरे वा वा वा, काय काय लिहिता बाबा, छान छान, व्हेरी गुड. आवडतंय ना रे, मजा येते ना? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे ट्रिक्स, अशा प्रकारचे जे प्रश्न आले तर आपल्या बुद्धीला अशी चालना मिळते आणि खरोखरच हा बुद्धिमत्ता हा घटक खूपसा छान आहे. बघा या ठिकाणी आपल्याला हे उत्तर काढायचं आहे, तर आपल्याला डावी बाजू ही उजव्या बाजूला जात असते आणि उजवी बाजू ही डाव्या बाजूला जात असते. आपणाला या ठिकाणी वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्तच. बघा या ठिकाणी 1 नंबरचं पर्यायामध्ये काय येणार आहे, येणारच नाही. का येणार नाही, तर एन आहे तसं आहे. आता मी सांगितलं होतं की एन हा डावा, म्हणजे डाव्या बाजूला जो आहे तो उजव्या बाजूला जाणार आहे. असं उजव्या बाजूला जाण्यामध्ये कोण कोण आहे, तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4, म्हणजे पर्याय क्रमांक 3 येणारच नाही. बघा अशा पद्धतीने जर आपण विचार करत गेलो तर मात्र आपल्याला उत्तर येत असतं. आणि पर्याय क्रमांक 4 आणि 2चा जर विचार केला तर एन हे काय होतं, डाव्या बाजूचं उजव्या बाजूला जातं, गेलेलं आहे. पण बी जो उजव्या बाजूला आहे तो डाव्या बाजूला आलेला आहे 4 नंबर पर्यायात. मात्र बी आहे तसाच आलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा उत्तर चूक आहे. आणि पर्याय क्रमांक कोणतं उत्तर आहे रे? शाबास, 2च, एकच राहिला सर पर्याय आणि तुम्ही विचारताय, हो ना? वा वा, छान, मस्तच, खूपच छान. चला विद्यार्थी मित्र, बघा या ठिकाणी मजा आली